नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण जाणून घेणार आहोत नित्यसेवा म्हणजे नेमकं काय असतं. आता जे जे जुने स्वामी सेवेकरी असतील त्यांना माहितीच आहे नित्यसेवा, पण जी नवीन लोक जोडली जातात आपल्या चॅनलला किंवा नवीन सेवेकरी होतात, त्यांची इच्छा असते नित्यसेवा करायची, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे. आणि नित्यसेवा म्हणजे फक्त 11 माळी जप आणि स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे 3 किंवा 7 अध्याय वाचणं असंच आहे का? एवढीच असते का नित्यसेवा? ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. जसे महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाला कवचकुंडले होती, तसेच गुरुमाऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाने ही कवचकुंडले दिली आहेत. नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली तरी चालते, परंतु शक्यतो सकाळी देवघरात नित्यसेवा केल्याने दिवसभर आपल्यासाठी कवचकुंडले बनून राहतात. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्यसेवे उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. हा अमृततुल्य ग्रंथामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलापैकी काही लीलांचा समावेश यात केलेला आहे. या ग्रंथाचे 108 पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथाचे एकूण 21 अध्याय असून प्रत्येक सेवेकऱ्यांनी दररोज नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे क्रमशः 3 किंवा 7 तरी अध्याय दिवसभरातून केव्हाही वाचन करावा, आणि नाही आपल्याला करणं झालं तर 1 तरी अध्याय दिवसभरातून नक्की वाचावा. त्याचबरोबर नित्यसेवेमध्ये स्वामी स्तवन, नंतर 1 माळ गायत्री मंत्र, 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवारणव मंत्र, 24 वेळा महामृत्युंजय मंत्र आणि 1 किंवा 11 वेळेस कालभैरव अष्टक ही सेवा म्हणजे नित्यसेवा अशी मानली जाते. आणि हीच सेवा म्हणजे आपल्यासाठी कवचकुंडले. ही सेवा केल्याने आपले संरक्षण महाराज स्वतः करतात. तर नित्यसेवा चालू करण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जलाभिषेक करायचा आहे, तो पुरुष सूक्त आणि फलश्रुती या स्तोत्राने. हे स्तोत्र आपल्याला नित्यसेवा हे जो आपले पुस्तक आहे त्यामध्ये उपलब्ध आहे. तर नित्यसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांकडे की श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ, नंतर नित्यसेवा हे पुस्तक आणि त्याचसोबत तुळशीची माळ असायला हवी. तर नित्यसेवा करण्यासाठी ह्या गोष्टी लागतात. नित्यसेवा करण्यासाठी नित्यसेवा ह्या पुस्तकामध्ये पूर्ण सगळे स्तोत्र आहेत किंवा मंत्र आहेत, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहेत. तर हे पुस्तक आपल्याकडे असायला हवं. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे 21 अध्यायांचा, तो देखील आपल्याकडे हवा. तर त्यातील 3 अध्याय किंवा 7 अध्याय किंवा नाही जमलं तर किमान 1 तरी अध्याय रोज वाचावा. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपले 3 अध्याय वाचून पूर्ण होतात. अगदी त्याच्यामध्ये सार आहे. नावच आपल्या ग्रंथाचं स्वामी चरित्र सारामृत आहे, त्यामुळे ते 700 श्लोकी आहे. हे मराठीमध्ये देखील आहे आणि संस्कृतमध्ये आणि अन्य भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. तर श्री स्वामी चरित्र सारामृत नित्यसेवेमध्ये वाचन करण्यासाठी आपल्याला सुरुवात केव्हा करायची, हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. तर बऱ्याच जणांना वाटतं की नित्यसेवाची सुरुवात गुरुवारी केली पाहिजे, पण तसं नाही. ज्यांनी गुरुचरित्र वाचलं आहे त्यांना त्या गोष्टीची कल्पना असेल की नित्यसेवा ही शुक्रवारी चालू करायची असते. म्हणजे पहिला 3 अध्याय आपल्याला शुक्रवारी घ्यायचे. त्याचं कारण की श्री नरसिंह सरस्वती गुरूंचा आपला निजानंदी दिवस हा शुक्रवार मानला जातो. आपण गुरुचरित्राची सुरुवात देखील कोणत्याही शुक्रवारी करतो. त्यामुळे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं जेव्हा आपल्याला नित्यसेवा चालू करायची आहे, त्यांनी देखील शुक्रवारी या ग्रंथाची सुरुवात करायची. पहिले 3 अध्याय वाचायचे आहेत आणि गुरुवारी त्याची समाप्ती करायची आहे, शेवटचे 3 अध्याय वाचायचे आहे. तर असा नियम आहे. त्याचसोबत घरातील स्त्रीने किंवा पुरुषांनी जे दैनंदिन स्वयंपाक बनवतात त्यांनी अन्नावरती
नवारणव मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र याचे संस्कार करायचे आहेत. म्हणजे अन्न बनवताना ह्या मंत्रांचा उच्चार करायचा आहे. अन्न तर चविष्ट बनेलच या मंत्राचा जप करण्यामुळे. त्याशिवाय ज्या घरामध्ये काही व्यसनं असतील घरातील लोकांना तर ती देखील सुटण्यास मदत होईल, असा इतका प्रभाव आहे सेवेचा. त्यामुळे एकदा नक्की अनुभव घेऊन बघा. असा हा छोटासा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुमची काही आणखीन प्रश्न असतील तर त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. आणि नक्की सेवा करा आणि त्याची प्रचिती नक्की घ्या. कारण स्वतः अनुभव आहे. स्वानुभव असल्याशिवाय माणूस ह्या गोष्टी बोलत नाही. सेवेत आल्यानंतर भरभरून सगळ्या गोष्टी, मग तो आनंद असू द्यात, समाधान असू द्यात, प्रगती असू द्यात, कोणतंही गोष्ट आपल्याला भरभरून मिळते. त्यामुळे सेवा करा आणि सेवेकरी व्हा. ज्यांना कुणाला ह्या व्हिडिओची गरज असेल, ज्यांना नित्यसेवा काय करायची, कशी करायची हे माहिती असेल, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. कारण आपण सेवा करण्यापेक्षा आपण एखाद्याला सेवेची मदत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला तर आता आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना नमस्कार.